हाय फ्रेंड्स, कुठला पण सण आला की आपल्याला असं वाटतं आपण गोडधोड काहीतरी बनवून खायचं। आता गोड म्हटलं तर काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे। तर मी आणला आहे माझ्याकडे एक कोयडा आणि कोयड्याचे आपण बनवूया आता गोड भजे। तर चला बनवूया, कसे ते आपण बघूया। तर बघा, हा छानपैकी असं पूर्ण शिलून घ्यायचं आहे, त्याचं पूर्ण सालटे काढून घ्यायचे। मग त्यानंतर सालटे काढल्यानंतर याचे बारीक तुकडे करून याला उकडायला ठेवून द्यायचं। कोड्याचे 2 भाग केले की यामधून असे बीजा निघतात, बीजा याला काढून फेकून द्यायच्या। अशा प्रकारे बीजा निघतात यामधून। पूर्ण शिलून घेतल्यानंतर अर्धा भाग केला की यामधून बिया निघतात आणि हे बिया ह्या काढून फेकून द्यायच्या। तर बघा, अशा प्रकारे यातून पूर्ण बिया काढून घ्यायच्या। तर बघा, अशा प्रकारे याचे बारीक बारीक आपण तुकडे करून टाकले। यानंतर यामध्ये पाणी टाकून थोडंच पाणी टाकायचं आणि याला उकळी येऊ द्यायचे, शिजेपर्यंत याला जेव्हापर्यंत हा शिजत नाही तेव्हापर्यंत याला शिजू द्यायचं। तर बघा, हा छानपैकी शिजून गेलेला आहे आपल्याकडे कोरडं। आणि जेव्हापर्यंत असं आपण तोडून बघत नाही, याला बरोबरच समजून येतं की हे शिजलेलं आहे म्हणून। हा शिजल्यानंतर गरम याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि यामध्ये मग मिळवायचं आपल्याला एक कटोरी भरून साखर आणि तीळ, आणि यामध्ये मिळवायचे आहे आपल्याला खोबरं। तर बघा, हा कसा आपण छानपैकी बारीक करून घेतलेला आहे। मी चमच्यानीच गरम असतानाच बारीक करून घेतलेला आहे। याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा। मग यामध्ये मिळवायची साखर आणि तीळ आणि सर्वात शेवट यामध्ये मिळवायचं आहे आपल्याला पिठाचं कणिक, गव्हाचं पीठ। आणि यामध्ये मिळवायचं आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि हे चांगलं परतून घ्यायचं। आम्ही महाराष्ट्रामध्ये याला कोयड्याचे बोंड म्हणतो। आता तुम्ही काय म्हणता ते तर मला माहिती नाही, कमेंट्स करून मला नक्की सांगाल तुम्ही काय म्हणता ते। बघा, तर हे मिश्रण झालेलं आहे पूर्ण रेडी। आणि आता आपण याला काढूया तेलामध्ये आणि सगळ्यांनी यायचं आहे बरं का खायला आणि टेस्ट करून मला सांगायचं आहे कसे झाले ते। हे बघा, अशापैकी करून याला ह्या तेलामध्ये टाकून द्यायचं आहे। कोणी हिंदीमध्ये याला गोड भजे पण म्हणतात। आम्ही महाराष्ट्रीयन लोक याला म्हणतो आम्ही कोयड्याचे बोंड। तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून मला नक्की सांगाल बरं का। तेल तापायचं आहे थोडं। याला असं गोल पैकी करून टाकतात। याला भज्यासारखे टाकत नाही, याला गोल असे टाकतात, गोलवट करून। खूप छान सुगंध येत आहे मित्रांनो। कोयड्यामध्ये पण 2 प्रकार असतात। एक भदाडी कोयडं पण येतं, त्याची आपण फक्त भाजीच करतो, आणि हे काशी कोयडं येतं।
याचे फक्त आपण बोंडच बनवतो आणि याचे बोंड एवढे टेस्टी होतात मित्रांनो की तुम्हाला काय सांगू नये. खूप छान सुगंध येत आहे आणि सगळ्यांनी यायचं आहे बरं का सगळं खायला. तर चला लवकर लवकर आपापली गाडी पकडायची आणि लवकर लवकर यायचं. हे बघा किती छान पैकी बनलेले आहे.